बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी एक संभाव्य लढत मानली जाते. परंतु या दोघींनाही बारामती लोकसभेत पाडा असं आवाहन या ठिकाणी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते विजय बापू शिवतारे यांनी केलेलं आहे. आणि आत्ता शिवतारे आपल्यासोबत आहेत. बापू, का तुम्ही हे आव्हान केलं एवढं मोठं की दोन्ही पवारांना थेट पाडून टाका? एक लक्षात घ्या, पवार हे नाव आहे. बेसिकली गेले 50 वर्ष बारामतीतून निवडून येऊन महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर देशभरामध्ये लोकांना वेठीस धरण्याचं काम या कुटुंबाने केलंय. म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात मी आहे. नाव कोणाचं हे महत्वाचं नाही. दुसरं आणखी महत्वाची गोष्ट की बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील ज्या 543 मतदारसंघ आहे त्यातला एक मतदारसंघ आहे. तो कोणाच्या नावावर 7-12 लिहिलेलं नाही एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या. त्यामुळे लोकशाहीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. लोकशाहीमध्ये अनेक लोकांना संधी मिळाली पाहिजे, तर त्याच्यातून चांगलं काम होईल. सरंजामशाही पद्धतीने अशा पद्धतीने एकाच कुटुंबाकडे 50-50 वर्ष एखादं प्रतिनिधित्व असेल तर तो लोकशाहीचा जो गाभाच आहे त्याला छेद देणार आहे. आणि म्हणून अशी सुभेदारी अशा प्रकारचे हे होऊ नयेत आणि लोकांना विठीस धरलं जाऊ नये याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. दुसरी आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की पवार वर्सेस पवार, सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई, हेच काय. आज लोक जवळजवळ 5,80,000 मतं या लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार विरोधी आहेत, अँटी पवार. आता त्यांना काय दोन्ही पवारच आहेत, हा किंवा हा. ते संभ्रमात पडलेत, आम्हाला दोघेही नको आहेत, आम्ही त्या दोघांच्या विरोधात आहेत, मग मतदान कोणाला करायचं. हा जेव्हा अंडरकरंट माझ्या लक्षात आला तेव्हा मी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जो मतदानाचा हक्क आणि सरकार निवडण्याचा, योग्य प्रतिनिधी निवडण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी संधी तर पाहिजे. एका बाजूला सुप्रियाताई, दुसऱ्या बाजूला सुनेत्राताई असतील तर या दोघांनाही मतदान न करण्याची मानसिकता असणारे 5,80,000 जे मतदार आहेत त्यांना व्यासपीठ हवंय. त्यांना 5,80,000 जे मतदार आहेत त्यांच्यासमोर पर्याय कोणता आहे? तुम्ही स्वतः उभं राहताय? मग मी स्वतः उभं राहतोय ना. आता मी पाठीमागे वगैरे काय बोलत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड स्वतः उभं राहणार आणि त्याच्यामध्ये मी शक्यतो कोणताही बदल करणार नाही. परंतु ठीक आहे, मी आता मुंबईला निघालेलो आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांशी निश्चितपणे ते मला बोलवलं तर चर्चा करेल मी. पण आता चिन्ह कोणतं मग असणार? कारण महायुती आहे, सुनेत्राताईंना तिकडे उमेदवार द्यायचं चाललंय. महायुतीमध्ये मी महायुतीचाच नेता आहे, परंतु इथला प्रकार बारामती लोकसभा मतदारसंघातला पवार वर्सेस आम्ही सगळे आहोत. आणि म्हणून नरेंद्र मोदी विचार मंच, आम्हाला नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान असायला हवेत या ठाम भूमिकेतला माणूस मी. भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या विचाराशी ठाम निष्ठा असणारा मी माणूस आहे. कसेही काही प्रकार केले तरी एंड गोल मध्ये ईडी असेल, कोणाला त्रास असेल, पण त्या सगळ्याचा परिपाक हा देश आहे. देशासाठी म्हणून काम करणारी ही सर्व मंडळी, त्याच्यामुळे मी पूर्णपणे त्या मताचा आहे. त्यामुळे नमो विचार मंच, नरेंद्र मोदी विचार मंच, आता चिन्ह बघू काय होतंय ते, किंवा काही डेव्हलपमेंट याच्यामध्ये होऊ शकतात. हे बंडखोरी करण्याची तुमचा निर्धार पक्का झालाय? ही बंडखोरी नाही आहे. ही बंडखोरी नाही ना. मी माझ्या पक्षाशी वगैरे बंडखोरी करत नाही. मी माझ्या सर्वसामान्य लोकांना मतदानाचा योग्य ठिकाणी अधिकार बजावण्यासाठीची संधी देत आहे. ही बंडखोरी नव्हे. ही लोकशाही प्रक्रियेतली अतिशय महत्वाची बाब आहे की विरोधकांना त्यांचं मत प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांची भावना व्यक्त करण्यासाठीचं व्यासपीठ असायला हवं, म्हणून मी लढतो. परंतु तुम्ही असंही म्हटलात काल जे त्यात आहे की पुरंदरांच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आहे. अजित पवारांनी तिथं येऊन माफी मागावी? एक लक्षात घ्या, अजित पवारांनी खोटी नाठी गोष्टी, मी खूप आजारी होतो, माझी किडन्या फेल झाल्या होत्या, माझं हार्ट 11% काम करत होतं, मी कार्डियक ॲम्ब्युलन्समधून प्रचार करत होतो, 23 दिवस मी लीलावतीमध्ये होतो. एवढं असताना सुद्धा अजित पवारांनी प्रचाराची एकदम खालची पातळी, हीन पातळी गाठली आणि त्याच पालखी तळावर अजित पवार बोलले होते की तुम्हाला जर जमत नसेल
कशाला निवडणूक लढता आणि मरणारच आत्मा एवढं सगळं हे असेल तर. अशा प्रकारची खालच्या मी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला पार्थच्या, पण मी पातळी नाही कुठे सोडली. मी माझ्या पक्षाची मतं मांडली, माझा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी. पण ज्या पद्धतीने अजित पवार वागतात, आता सुद्धा त्या कोल्हेनं बोलले बघतो मी आता तू कसा निवडून येतो ते. हे जे काय हा जो काय माज आहे ना, हा पैशांचा माज आहे, हा लूटचा माज आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की अशा प्रवृत्ती वाढल्या सुद्धा नाही पाहिजेत. अजित पवारांनी 4,000 एकर जमीन 13 कारखान्यांची मिळून खाल्ली आहे शेतकऱ्यांची. ज्या शेतकऱ्यांनी कोऑपरेटिव्ह सहकारी साखर का कोणी 5 एकर, कोणी 2 एकर, कोणी 10 एकर जमिनी दिलेल्या, प्रत्येक कारखान्याच्या 300 एकर जमिनी खाऊन टाकल्या. आणि त्या खाल्ल्या म्हणजे काय, ऑक्शनमध्ये 10 आणि 20 कोटीमध्ये स्वतःच चेअरमन राजीव बँकेला आणि ऑक्शन मॅनेज करून ऑक्शन घेतले. आणि 200, 400 कोटीचे ॲसेट असणारे कारखाने 20 कोटी आणि 25 कोटीत ऑक्शनमध्ये घेतले. आणि आज ते 10,000 कोटीचे झाले. जमीन कोणा शेतकऱ्यांची. त्यांचं कॅपिटल, शेअर व्हॅल्यू ज्या होत्या शेतकऱ्यांची, एका कारखान्यात 20,000 लोक कमीत कमी शेअर होल्डर आहेत. या शेअर होल्डरची 10,000, 5,000 रक्कम सुद्धा दिली गेली नाही. त्यांचे 20,000 मेंबर पकडले, 10,000 पकडले, ते 20 कोटी रुपये झाले. म्हणजे अजित पवारांबद्दल तुमची तर नाराजी आहे. त्यांनी तुम्हाला अजित पवारांसारख्या प्रवृत्ती राजकारणात वाढल्या नाहीत पाहिजेत या मताचा मी आहे. परंतु शरद पवारांचं काय, त्यांनी आव्हान दिलं होतं, त्यांच्यावरती का तुमचा निशाणा आहे? सुप्रिया सुळेला पण तुम्ही पाडायचं आव्हान केलं. असं आहे ना, हे राजकारण आहे. 15 वर्ष सुप्रिया सुळेने माझ्या मतदारसंघात काय केलं, पुरंदरला. 15 वर्षात त्यांनी भोरला काय केलं, 15 वर्षात त्यांनी दौंडला काय केलं, 15 वर्षात त्यांनी कुठचा प्रकल्प इंदापूरला आणला. जे काही प्रकल्प सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणले ते बारामती शहराचा पश्चिम पट्टा आज पियाला पाणी नाही. भोयटेवाडीला 2 लाख लोकांना पियाला इरिगेशनला पाणी नाही. ही वस्तुस्थिती आहे, कोणी जाऊन पाहावी. आणि मग अशा प्रकारचं ज्याला म्हणतात ना की सततची सत्ता, त्यामुळे त्यांचं ते पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली असे एक म्हण आहे. सततची सत्ता मिळते आम्हाला, आम्ही कसं वागलो काही झालं तरी आम्हाला लोक मतं देतात. हा भ्रम दूर झाला पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांना योग्य खासदार आमदार निवडण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणून मी दोघांच्या विरोधात, एकाच्या त्यांच्या विरोधात जे आहे ते त्यांनी 15-20 वर्षात काय केलं ते सांगावं, त्याच्या विरोधात आहे. आणि अजित पवार ही प्रवृत्तीच वाईट आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीमध्ये जास्त वाढली नाही पाहिजे, म्हणून हा प्रयत्न. तर सुप्रिया सुळेंनी गेली 15 वर्ष काही काम केलं नाही आणि अजित पवार ही वृत्तीच वाईट आहे म्हणून, प्रवृत्तीच वाईट आहे म्हणून या ठिकाणी विजय बापू शिवतारे जे आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत. चिन्ह कोणतं असेल हे अद्यापही स्पष्ट नाहीये, परंतु त्यांची बंडखोरी ही ठरलेली आहे आणि ते या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार हे आता त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.